सकाळचे बरोबर 8:55 9 वाजलेत आणि आत्ता आम्ही आदि कैलाश पर्वती कुंड येथे जाण्यासाठी निघालो आहोत नावीमधून. काल रात्री टेम्परेचर होतं 5 त्यामुळं खूप जास्त थंडी वाटत होती. आज थोडं आत्ता सकाळी थंडी आहे नाही अशी नाही, पण ॲटलिस्ट सूर्यदेवता आमच्यावर प्रसन्न आहेत त्यामुळं तितकीशी जाणवत नाही आहे. इथे स्टॉप आहे का नाही माहीत नाही आम्हाला. मागच कॅम्पर आहे, बघूया त्याला विचारूया. तो थांबा म्हटला तर थांबूया. हेच विलेज. हा रस्ता विलेजसाठी असा जातो खाली. आणि शर्की भांग इथं परमिट आहे. परमिट काढलेलं इथं दाखवा लागणार आणि मग पुढं आम्ही जाणार. कुट्टी, अच्छा कुट्टी असं नाव आहे याचं. आदि कैलाश पर्वत इथून अजून 12 किलोमीटर दूर आहे. ऑलमोस्ट स्टॉपला आम्ही पोचलोय बहुतेक. तिथे छोटंसं पुढं एक शिखर दिसायला लागलंय, ते असावं. त्या थोडंसं लांब तिथे एक मोबाईलचा टॉवर दिसतो आणि खाली थोडी घरं दिसतात. तर ते नेमकं बेस कॅम्प वगैरे मिलिटरी आर्मीचं काय आहे की काय बघूया. रस्ता तरी तिकडंच जातोय. रस्ता पूर्ण वळणावळणाचा आहे. टेम्परेचर उन्हामुळं 25 डिग्री जरी दाखवत असलं तरी थंडी आहे. गार वारं आणि थंडी. अजून 6 किलोमीटर आहे, बहुतेक तेच असावं असा अंदाज. परत उतरायचं.
वेगळी गाडी जी बर्फात चालते आणि हा आर्मीचाच कॅम्प आहे. आदि कैलाश यात्रा में आपका स्वागत जॉलीकॉन्ग. अच्छा, इथं थांबायचं आहे. इथं आर्मीचा मेडिकल कॅम्प आहे आणि त्यांनी आम्हाला थांबवलं आहे. सगळ्यांची माहिती इन्फॉर्मेशन घेत आहेत. तो कॅम्प तोच आहे आदि कैलाश पर्वत. जय हो भोलेनाथ. हे ब्रह्म पर्वत. तिथं जायचं आहे आपल्याला. पूर्ण क्लिअर विजन. हे कॅम्प साईट मधूनच दिसतंय. मेडिकल कॅम्पपासून आता पुढे येणार हाच आदि कैलासचा बहुतेक बेस कॅम्प दिसतोय. हो, पाणी वाहतंय एकदम शिस्तीत. कारण शूज ओले झाले तर आत गार एक गार. ठीक आहे, आता ह्याला विचारू गाड्या कुठं लावायच्या आहेत. इथंच थांबायला सांगतोय. बाईक आम्ही तिथं पार्क केलंय आणि थोडं रेस्टसाठी इथं आलोय. इथं चहा घेणार आहे. चहा घेतल्यानंतर पुढे वरती जाणार आहे. चहा झाला. ओके मित्रांनो, तिकडं ट्रेक करून जायचं आहे आणि तिकडं आहे गौरीकुंड. काल परवाच इथं लँडस्लाईड होऊन मिसहॅप झाला आहे, त्यामुळं सध्या ते बंद ठेवलं आहे. मग आम्ही आता आधी इकडं गौरीकुंड आणि भीम की खेती हे बघायला जाणार आहे. तिथं वर भीम की खेती वगैरे आहे, असा रस्ता आहे. हा ट्रेक करत आम्ही चालत वर जाणार आहे. अजून सुरुवात नाही आहे त्यावर आमची ही हालत आहे. अजून इथून आम्हाला पुढे वर चढायचं आहे. 5% चढाई झाल्या. येताना काय विचार नका, कोण तर मला खांद्यावर घ्या. बस इथून तिथपर्यंत असं चालत बसत आम्ही वर निघालोय. तिथे वर बसूया की. बंधारा बांधलाय जेणेकरून गाड्या इकडून पास होतील. पाणी वरनं डोंगरातून खळखळून वाहत येते. यस, आणि इकडं असं वाहत जात. चला यस, तर तिकडं वर जायचं आहे. देवों के देव महादेव आदि कैलाश में सभी श्रद्धालुओं का हार्दिक अभिनंदन. समोर दिसतोय तो पार्वती कुंड आहे आणि आदि कैलाश, आणि हे पार्वती देवींचं मंदिर असावं. मिलिटरीचे पोस्ट वगैरे आहेत. चला आपण पुढे जाऊ. हा नंदी
होईल. Yes, we did it. हम तो सुबह जल्दी निकले ना, इसलिए थोड़ा टाइम लगे. अभी तो आएंगे. पार्वती कुंड में. हाँ जी. तो स्नान पूरी होने के बाद स्वयंभू शिवलिंग में बैठी हुई थी. अच्छा. ओम नमः शिवाय. ये पार्वती कुंड है. माँ पार्वती जब पार्वती कुंड में जब स्नान किया था यहाँ पे, तो मुकुट उतार के रखा था वहाँ पे. जो ऊपर दिखाई दे रहा है मुकुट, वो ऊपर इधर इधर ये है मुकुट. अच्छा. हाँ, वो हाँ, वो मुकुट उतार के रखा था वहाँ पे. वो मुकुट उतारने के बाद स्नान पूरी होने के बाद स्वयं जो शिवलिंग है, माँ पार्वती पूजा में बैठी हुई थी. भोलेनाथ कैलाश पे ध्यान पे बैठे हुए थे. जब उनकी ध्यान पूरी होने के बाद फिर उनकी नज़र मिलती है माँ पार्वती से, तब जाकर उनकी यहाँ पे शादी हुई. ये मान्यता है. माँ पार्वती के रूप में यहाँ पे उनकी शादी हुई थी. और आपको साक्षात गौरी माता का दर्शन भी हो रहा होगा. वो सामने यहाँ पे गौरी माता है. और यहाँ पे वो कैलाश, और ये है आपका पार्वती कुंड है यहाँ पे. और धान की खेती के लिए आपको गौरी कुंड के लिए आगे जाना पड़ेगा आपको. यहाँ पे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्टॅमिना आहे पण वाऱ्यामुळं एवढं थकवा येतो की बोलायचं काम नाही. बाकी मेंबर्स सुद्धा येत आहेत. दादा बिदा पुढे गेलेत. अजून वर तिकडे जायचं आहे. आता विषय असा आहे, दम मगाशी एवढा लागत नाही आहे, पण वाऱ्यामुळं रजिस्ट व्हायले आणि गारवा जबरदस्त जाणवला. सगळ्यात पुढं आहे तो अश्विन. मग पुन्हा मोहिनी, जयदादा, आमचे 2 गाईड, मी, श्वेता आणि मागून येत आहेत अभि आणि दीपक. ते बघा, जयदादा, पुन्हा मोहिनी, अश्विन आणि पुन्हा असं आम्हाला जायचं आहे. चला, मजल करत आम्ही लेट मेंबर्स इथपर्यंत पोचलोय. अजून वर जायचं आहे. क्या है कि सर अभी हम अराउंड 50,000 to 16,000 फीट की हाइट पे है. अच्छा. तो यहाँ पे जो है ये धान की खेती हो रखी है. ये किसी हमारे गांव या हमारे पूरे व्यास वैली के किसी व्यक्ति विशेष के द्वारा नहीं, ये खुद ही उगती है. आपको पता होगा धान की खेती आपकी खरीफ की फसल है, उसमें पानी चाहिए, उसको बुआई करनी है, रुपाई करनी है, कमर तोड़ मेहनत है. लेकिन इसमें ऐसा कुछ नहीं है सर. ये खुद ही उगता है, ये खुद ही फिनिश होता है, फिर खुद ही दोबारा उगेगा. तो पहले इसकी हाइट थोड़ी ज़्यादा थी, अब समय के साथ ये कम होने लगा है. अब शायद वेदर कंडीशन है या फिर ह्यूमन इंगेजमेंट ज़्यादा हो गया शायद इस वजह से. और उसके जस्ट बगल में आप देखिए तो आधी कैलाश है सर. आधी कैलाश. और जो उस ट्रेन आ रही है ना सर, वो गौरीकुंड से आ रही है. और गौरीकुंड जस्ट उसके जड़ में है सर. और इसी रेंजेस को अगर हम थोड़ा
थोड़ा सा लेफ्ट की ओर ले जाए तो बेस कैंप है जॉलीगंगा। जॉलीगंगा बेस कैंप है, वहाँ पे हेलीपैड है लैंडिंग के लिए, और उसके जस्ट ऊपर है पांडव पहाड़, उसमें 5 पीक्स दिख रहे हैं, वो पांडव पहाड़। भीम की खेती बघा, आम्ही आता वरून एवढं उतरून आलो, अजून उतरायचं आहे. ही जी समोर दिसते हे पाणी साठलेलं आणि पूर्ण तो एरिया, ह्याला भीम की खेती म्हणतात. हे बघा, हे धान उगवलेलं तुम्हाला दिसतंय. वैशिष्ट्य आपोआप उगवतंय, आपोआप. असं म्हणतात की इथं भीम इथं शेती करत होता, कारण हे सगळं पांडव वगैरे इथं आलेले ना, तेच. आता व्यवस्थित दिसत असेल शेती पूर्ण असं. हे यार हे वातावरण बिघडालंय. इथून आम्ही खाली जाणार. मागं भीम की खेती आहे. भीम की खेती झाल्यानंतर आम्ही खाली डाऊनवर्ड बेस कॅम्पकडे निघालो आहे. वेदर थोडंसं क्लाउडी व्हायला लागलं आहे. मे बी पाऊस यायची चिन्ह दिसत आहेत. हो, येऊ नयेत. आणि आम्ही सुखरूप आजच्या राहिलेल्या ठिकाणी परत स्टेजच्या ठिकाणी पोहोचू. शार्प टर्न जे टर्न गाडीवरून मारत होतो ते आता तिथून परत वळून पार्वती कुंड आणि भीम की खेती या सगळ्या पंचगुरून छान दर्शन घेऊन आम्ही आता खाली ऑलमोस्ट पोचलेलो आहे. हा जो रस्ता दिसतोय हा जातो गौरी कुंडकडं. पण आत्ता विषय असा झाला आहे, रिस्क तुम्ही गाईड म्हणतो वातावरण आणि हे बघता तिथं जाणं योग्य नाही आहे, त्यामुळं त्यानं रिस्क घेतलेली नाही आहे. जाणं रिस्की आहे म्हणून सांगितल्यावर आम्ही सगळ्यांनी तो प्लॅन कॅन्सल केला आहे. बरोबर 4:15 आम्ही तिथनं हल्लो. लास्ट व्लॉगनंतर थोडंसं आम्ही जेवण केलं, तिथं थोडा रेस्ट घेतला. तोपर्यंत आमचा कॅम्परवाला थोडा दुसरीकडं बाहेर गेलेला. आल्यावर यूज तोपर्यंत म्हणजे सगळं क्लायमेट चेंज झालेलं. सूर्य पूर्ण ढगामध्ये गेला आणि 28वरनं जे सकाळी 28 नाही किती 22-23 असं जे काय टेम्परेचर होतं ते डायरेक्ट ड्रॉप झालं 10वर. त्यामुळं एकदम सडन क्लायमेट चेंजमुळं आम्ही तिथनं फास्टमध्ये निघालो. मलाही थोडं अनइझी फील होत होतं, पण तिथून खाली आल्यावर आता ओके. थंडी म्हणजे विचारायचं काम नाही. हाताची बोटं सेन्सेशन संपलेलं आहे. आता सध्या क्लायमेट म्हटलं तर इथं 14 आहे, म्हणजे थोडंसं आम्ही खाली आल्यामुळं वाढलं आहे. पण एकंदरीत वा वारं खाली उतरताना आम्ही जे वारं चालू झालं तिथं सगळा
खेळ बदलला. आणि या पहाडी इलाक्यामध्ये हे साधी गोष्ट आहे, इथल्या सगळ्या माणसांना ती सवय आहे. मेहरबानकी एवढी की पाऊस झाला नाही. पाऊस म्हणजे काय, थोडं खालच्या साईडला पाऊस असतोय आणि आम्ही जिथं होतो ह्याच्याजवळ आदि कैलासजवळ तिथं सरळ बर्फच, हिमवृष्टी. तसं जर काय झालं असतं तर अजून हालत बिघडली असती आमची. एनिवेज, राईड आहे तर थ्रिल आहे. सुरुवातीलाच सांगितलेलं मी, ही राईड आध्यात्मिक तर होणारच आहे, त्याचबरोबर फुल ऑफ ॲडव्हेंचरसुद्धा असेल. तर ते कुट्टीमधलं पहिल्या स्टार्टला आपण जे परमिट दाखवलेलं ते चेकपोस्ट आलं आहे. तो अभी हम पिथौरागढ़ ज़िले के व्यास वैली के एकदम सीमांत क्षेत्र के आखिरी या फिर पहला गांव बोल सकते हैं, और इस गांव का नाम है कुटी. यहाँ पे हमारी रंग ट्राइब के कुटियाल लोग निवास करते हैं. और आप देख सकते हैं कि कुटी में हमारी ग्राम सभा कुटी है, और यहाँ पूरी ग्राम सभा कुटी की ये सारे मैदान है जहाँ पे खेती होती है. खेती में हमारे यहाँ पे व्यास घाटी में बै, पलती, शायद जिसे फाफर बोलते हैं, हिंदी में तो नहीं पता, और उसके साथ साथ आलू, मूली और फलों में सेब होते हैं. और उसी के साथ साथ जो आप ये फील्ड देख रहे हैं खेती, इसके अगर आप ज़रा थोड़ा सा आगे की ओर देखेंगे, वो ये सामने जो प्लेट्यू है, इसमें आपको ऊपर कुछ रैम शक्ल बिल्डिंग दिख रही होंगी. ये पांडव किला है. ऐसा हमारे बूढ़े बुजुर्ग बताते थे कि जब पांडव अज्ञातवास या फिर स्वर्ग की ओर जा रहे थे तो उन्होंने यहाँ पे अपना कुछ समय के लिए यहाँ निवास किया था. अब ये तो है एक हमारे बड़े बुजुर्गों का बताने का तरीका, लेकिन जब से वो देख रहे हैं वो भी तब से ऐसे ही देख रहे हैं. और इसके लिए इस बात को अगर हमें थोड़ा सा अगर हमें पंच देना है कि हाँ ये सही बात है, तो हम एक एंगल से ऐसे भी देख सकते हैं कि जैसे अभी हम कितनी हाइट पे, सर देखिए इतनी हाइट पे कितना लेबर फोर्स चाहिए. और अगर हम पास जाएंगे ना, वो सर 3 स्टोरी 4 स्टोरी है, और पत्थर बहुत बड़े बड़े, मतलब ह्यूमन साइज से भी बड़े बड़े पत्थर है. तो आप समझ सकते हैं कि इंसान बिना किसी इक्विपमेंट के कैसे इतनी डिफ़िकल्टी से ऊपर लेके गया होगा. और ये जो पीछे का इलाका है ना सर, ये वाला, इसके पीछे वाला इलाका को बोलते हैं छागा. छा मतलब नमक और गा मतलब है खान, यानी नमक की खान. ऊपर है यहाँ पे काफ़ी सारे. अगर हम यहाँ से ऐसे घूमते हुए आते, जब पैदल ट्रैक था, जब गाड़ियाँ नहीं थी, तो हम ऐसे परिक्रमा करते हुए आते थे, तो ऊपर है वो नमक की खान वगैरह. अब तो खैर वो उस तरफ रोड ही नहीं गई, तो अब वो वैसा ही रह गया. लेकिन जब हम पैदल चलते थे तो थोड़ा सा डिटूर हो गए, कभी यहाँ चले गए, कभी इधर चले गए, ऐसा कुछ था सर. आणि हा रस्ता म्हणजे सुद्धा ज्यावेळी आपल्याकडे कोविड आलं त्यावेळीच बनवला आहे. त्याच्या आधी म्हटलात तर इथं रस्ता म्हणून काही नव्हता. माणसं, आता आमचा गाईडचं गाव हेच, तर नदियाल आमचा गाईड आता राहिले ना नाभी, तिथून इथं चालत यायचं आणि इथून पुढं जॉलीकॉंगला घेऊन जायचा लोकांना चालत. म्हणजे कुणाला जे कैलास यात्रा करतायत त्यांना. ज्यावेळी आपण सगळी घरात बसलेलो त्यावेळी BROची टीम हा रस्ता करायच्या कामात होती. हाच तो रोड ज्याचं कोविडनंतर लगेच ओपनिंग झालं. आणि तब्बल 1.5 तासानंतर आम्ही आमच्या होमस्टेला पोचलेलो आहे. थंडी जाम झाल्या. अजूनही टेम्परेचर दाखवते 13-14 इथंही. आणि जसं जसं आता रात्र होईल तसं टेम्परेचर अजून जाणवेल. चला जरा फ्रेश होतो, गरम गरम काहीतरी बघून नंतर भेटू. आल्यानंतर थोडंसं रेस्ट झालं. नंतर हे आणि हे ऑलमोस्ट ओनर आहेत,
आणि आपकी भाषा तो हमें हां समझ में नहीं या आता आंटी तर आम्हाला खूप आग्रह करून गरम गरम जेवण झाल्या लगेच या 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 म्हणून जेवायला बोलवतात. आंटी के सर में त्यांचं एकच म्हणणं असते की जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत जेवण करून घ्या. म्हणून आता हे किचन, आजचं जेवण, भाजी, गरम गरम डाल आणि काय आहे राईस आणि आय गेस रोटी असं. येस रोटी. ही रोटी जरा वेगळी आहे. ही पहाडी रोटी काहीतरी कुठलं तरी एक कडधान्य मिक्स करतात रोटीमध्ये. मस्त जेवण करू आणि बाहेर कॅम्प फायर आहे. आत्ताच आमचं तिथं जेवण झालं सगळ्यांचं आणि संपला आजचा दिवस. ऑलमोस्ट संपलाच जमाय. थोडं शेकणार इथं कॅम्प फायरला आणि मग झोपा. चला उद्या नवीन दिवसाची सुरुवात. नवीन. गुड नाईट.